Welcome to the e-learning platform of Dr. Bapu Zanke Institute of Engineering and Technology, Kolhapur. Today, under the chapter Tunnel Engineering, we are going to see the various methods of tunneling in the hard rock. Tunneling in the hard rock. In the last lecture, we have seen the methods of tunneling in the soft rock. Now, we are going to see the various methods for tunneling in the hard rock. For tunneling in the hard rock, the following operations are carried out. First of all, we have to see what is the tunneling in the hard rock. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं की व्हेरियस मेथड्स होत्या टनलिंग इन द सॉफ्ट रॉकच्या की जिथं सॉईलचा प्रेझेन्स जास्त असतो अशा ठिकाणी त्या मेथड्स यूज केल्या जातात. त्या मेथड्स होत्या त्या म्हणजे निडल बीम मेथड, फोर पोलिंग मेथड आणि लिनियर प्लेट मेथड. ठीक आहे. तर आत्ता आपण बघणार आहे की टनेलिंग इन द हार्ड रॉक, जी जर आपल्याला टनेलिंगचं वर्क स्टार्ट करायचं असेल आणि तिथल्या स्टार्टामध्ये हार्ड रॉक हा मोठ्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी टनेलिंगच्या मेथड्सच्या वेगळ्या असतात. तर त्याचे ऑपरेशन्स काय असतात ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे सेटिंग अप अँड ड्रिलिंग. म्हणजे ज्यावेळी आपल्याला एक्सकॅव्हेशन वर्क स्टार्ट करायचं असेल तर त्या टनेलिंगच्या फेसला म्हणजे जिथून टनेलचं ओपनिंग आहे अशा ठिकाणी तिथली साईटचं क्लिअरन्स केला जातो. त्यानंतर एका ठराविक पॅटर्नने त्या फेसला त्याच्यावरती मार्किंग केलं जातं. त्याला आपण ड्रिलिंग पॅटर्न असं म्हणतो. ती मार्किंग केल्यानंतर जॅक हॅमरसारखे किंवा ड्रिफ्टरसारखे ड्रिल्स वापरून आपण तिथे ड्रिलिंग करतो. तर साधारणतः त्या ड्रिल होल्सचा जो काय डायमीटर असतो तो 30 सेंटीमीटर टू 40 सेंटीमीटर इतका असतो आणि त्याची जी डेप्थ असते म्हणजे त्याची जी लेंथ असते ती साधारणतः 1 मीटर ते 3 मीटर इतकी असते. हे सगळ्यात पहिल्या स्टेजला सेटिंग अप अँड ड्रिलिंग केलं जातं. त्यानंतर त्यामधील जो काही डस्ट असते ती डस्ट ही कॉम्प्रेस्ड एअर यूज करून ती डस्ट रिमूव्ह केली जाते. आणखी त्या होल्सचं लोडिंग केलं जातं. म्हणजे सेकंड स्टेप इज लोडिंग होल्स अँड फिक्सिंग द एक्सप्लोजिव्ज. म्हणजे त्या होल्समध्ये जे एक्सप्लोजिव्ह असतं ज्याला आपण स्फोटक असं म्हणतो ते काय केलं जातं त्यामध्ये फिलिंग केलं जातं. त्या प्रोसेसला चार्जिंग असं म्हणतात, चार्जिंग ऑफ होल्स. आणि त्यानंतर त्याचं फायरिंग केलं जातं. ठीक आहे. म्हणजे तिथं ब्लास्टिंग ऑपरेशन कॅरीड आउट केलं जातं. ब्लास्टिंग ऑपरेशन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात डस्ट क्रिएट होते. मग ती डस्ट रिमूव्ह करण्यासाठी व्हेंटिलेशनची गरज असते. त्यामुळे व्हेंटिलेशन प्रोव्हाइड केलं जातं. त्या स्टेजला आपण व्हेंटिलेशन अँड रिमूव्हिंग द डस्ट असं म्हणतो. हे व्हेंटिलेशनची प्रोसेस झाल्यानंतर जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल तयार होतं ते एक्सकॅव्हेटेड मटेरियल तिथून रिमूव्ह करणं गरजेचं असतं. तर त्यासाठी मकिंग ऑपरेशन केलं जातं. मकिंग ऑपरेशन केल्यानंतर बऱ्याच वेळेला ही डस्ट क्रिएट होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापरसुद्धा केला जातो. म्हणजे ज्यावेळी ड्रिलिंग केलं जातं त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापरसुद्धा केला जातो. त्यामुळं ते वॉटर रिमूव्ह करणं गरजेचं असतं. त्यामुळे मकिंगनंतर नेक्स्ट ऑपरेशन आहे ते म्हणजे रिमूव्हल ऑफ ग्राउंड वॉटर. त्या वॉटर रिमूव्हल झाल्यानंतर जिथे गरज असेल अशा ठिकाणी त्या टनेल्सच्या वॉल्सना सपोर्ट देण्यासाठी, रूफला सपोर्ट करण्यासाठी टिम्बरिंग ऑपरेशन केलं जातं. म्हणजे त्याला बाय युझिंग वुडन पोल्स, वुडन प्लांक्स त्याला सपोर्ट दिला जातो. त्याला आपण टिम्बरिंग असं म्हणतो. टिम्बरिंग केल्यानंतर आतला जो इनसाईड सरफेस असतो टनेल्सचा त्याच्यावरती सिमेंटचं ग्राउटिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यावरती सिमेंट पेस्ट ही स्प्रे केली जाते. ठीक आहे. त्याला आपण ग्राउटिंग असं म्हणतो. आणि हे ग्राउटिंग झाल्यानंतर लास्ट स्टेजला त्या टनेल्सच्या आतल्या बाजूला लायनिंग प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे दीज आर द व्हेरियस ऑपरेशन्स विच टेक्स इन टनेलिंग इन द हार्ड रॉक. नाव द मेथड्स ऑफ टनेलिंग इन हार्ड रॉक. तर टनेलिंगच्या हार्ड रॉकमध्ये करण्याच्या 3 मेथड्स आहेत आपल्या सिलेबसला. त्या 3 मेथड्स कुठल्या तर पहिली मेथड म्हणजे फुल फेस हेडिंग मेथड, दुसरी हेडिंग अँड बेंच मेथड आणि तिसरी मेथड आहे ती म्हणजे ड्रिफ्ट मेथड. तर आता पहिली मेथड आपण पाहूया. तर पहिल्या मेथडचं नाव आहे फुल फेस हेडिंग मेथड. तर फुल फेस हेडिंग मेथड म्हणजे काय. इन दिस मेथड whole section of the tunnel is blasted at the same time. Therefore, this method is called as a full face heading method. After deciding the drilling pattern, the holes of diameter 30 cm to 40 cm are drilled up to the length of 3 meter to 4 meter.
After drilling holes, these holes are charged with suitable explosives and blasting is done. या मेथडमध्ये काय केलं जातं की तुम्हाला या डायग्राममध्ये पाहायला मिळेल बघा की आपल्याला या टनेलच्या हेडिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टनेलचं एक्सकॅव्हेशन करायचं आहे. या हेडिंगमध्ये काय केलं जातं की ही जी पूर्ण फेस आहे या पूर्ण फेसचं काय केलं जातं, एकाच वेळी ब्लास्टिंग ऑपरेशन केलं जातं. म्हणजे पूर्ण फेस एकाच वेळी ब्लास्टिंग केल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात इथं एक्सकॅव्हेशन करता येतं. जे सुरुवातीला या फेसला इथं ड्रिलिंग होल्स केले जातात, ते होल्समधली जी काही डस्ट आहे ती डस्ट रिमूव्ह केली जाते. त्यानंतर त्यामध्ये साधारणतः ती जी होल्सची डायमीटर असतात ती डायमीटर 30 to 40 सेंटीमीटर इतकी असतात आणि ती त्या होल्सची जी डेप्थ असते ती 3 मीटर ते 4 मीटर इतकी असते. ते होल्स ज्यावेळी क्लिअर होतात त्यानंतर त्यामध्ये एक्सप्लोजिव्स फिल केले जातात, त्याला आपण चार्जिंग असं म्हणतो. आणि हे चार्जिंग झाल्यानंतर प्रिकॉशन्स घेऊन त्याचं ब्लास्टिंग केलं जातं. हे ब्लास्टिंग केल्यानंतर आपल्याला त्यातली डस्ट रिमूव्ह करण्यासाठी तिथं व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. म्हणजे आफ्टर ब्लास्टिंग द व्हेंटिलेशन इज कॅरीड आउट टू रिमूव्ह द डस्ट. देन मकिंग ऑपरेशन इज डन बिफोर द नेक्स्ट ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग ऑफ होल्स. म्हणजे एकाच वेळी आपण संपूर्ण टनेल्सचं ब्लास्टिंग करू शकणार नाही, हे स्टेप वाईज केलं जातं. फर्स्ट स्टेजला ज्यावेळी या पूर्ण फेसचं आपण ब्लास्टिंग करतो, ते ब्लास्टिंग केल्यानंतर त्यातली जे मकिंग ऑपरेशन कॅरीड आउट केलं जातं त्यातली जी काय एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे ते रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे, ते रिमूव्ह झाल्यानंतर पुन्हा नेक्स्ट फेजसाठी ही सेम ऑपरेशन्स रिपीट केले जातात. म्हणजे पुन्हा नेक्स्ट फेजला जे टनेल हेडिंग असेल तिथं ड्रिल होल्स पाडले जातात, त्यामध्ये एक्सप्लोजिव्स फिल केले जातात, त्याचं ब्लास्टिंग केलं जातं. जर हे टनेलची साईज ही मोठी असेल तर त्या स्टेजला काय केलं जातं की ह्या टनेल्सला स्टेप वाईज ब्लास्टिंग केलं जातं. म्हणजे हा जो 1 लिहिलेला आहे त्या पार्टचं पहिला ब्लास्टिंग केलं जातं, त्यानंतर सेकंड पार्टचं, त्यानंतर थर्ड पार्टचं, अशा पद्धतीने त्याचं ब्लास्टिंग केलं जातं. त्याशिवाय हे ब्लास्टिंग केल्यानंतर त्यातली मक रिमूव्ह केल्यानंतर एक्सकॅव्हेटेड मटेरियल रिमूव्ह केल्यानंतर पुढच्या फेसचं ड्रिलिंग करण्यासाठी बऱ्याच वेळेला असं त्याला कॉलमनी सपोर्ट दिला जातो. या कॉलम्सवरती जे ड्रिलिंग मशीन्स असतात त्याला आपण ड्रिल्स असं म्हणतो, हे ड्रिल्स काय केले जातात, प्लेस केले जातात आणि या ड्रिल्सने त्याच्या पुढे जी काही नेक्स्ट टनेल हेडिंग असतं त्याच्यावरती ते ड्रिल्स होल्स काय केले जातात, क्रिएट केले जातात. तर या इमेजेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की इथे तुम्हाला ड्रिल होल्स जे तयार केलेले आहेत ते इथं तुम्हाला बघता येतील. अशा पद्धतीने ड्रिलिंग मशीनसुद्धा यूज केले जातात आणि त्यानंतर त्याचं ब्लास्टिंग केलं जातं. तर या मेथडचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर स्पीड ऑफ टनेलिंग मेथड इज फास्टर दॅन एनी अदर मेथड. म्हणजे या फुल फेस हेडिंग मेथडमध्ये काय केलं जातं की पूर्ण टनेलची जी काय फेस आहे त्याचं ॲट ए टाईमच ब्लास्टिंग केलं जातं. त्यामुळं स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन इज फास्टर ॲज कम्पेअर टू द अदर टू मेथड्स. मकिंग वर्क कॅन बी इझिली डन. एकाच वेळी पूर्ण ब्लास्टिंग केल्यामुळं त्यातलं जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे ते आपण एकाच वेळी काय करू शकतो, त्याचं रिमूव्हल करू शकतो. तर याचा डिसॲडव्हान्टेजेस काय, तर हेवी इक्विपमेंट्स आर रिक्वायर्ड. The next method of tunneling in the hard rock is heading and bench method. In this method, driving of tunnels takes place in two portions. The top portion is known as heading and bottom portion is known as bench. The tunneling is done of the heading before the bottom portion, that is bench. Then holes are drilled into the heading and bench. These holes are loaded together with explosives and blasting is done. Then firing of bench holes is done before the firing of heading holes. या मेथडमध्ये आपल्याला पाहता येईल की जो टनेल फेस असतो जिथून आपल्याला एक्सकॅव्हेशनचं वर्क स्टार्ट करायचं आहे त्या टनेल फेसला काय केलं जातं, 2 पोर्शनमध्ये डिवाईड केलं जातं. त्यातला जो टॉपचा पोर्शन आहे त्याला हेडिंग असं म्हणतात, जो बॉटमचा पोर्शन आहे त्याला बेंच असं म्हणतात. सगळ्यात सुरुवातीला काय केलं जातं की हा जो हेडिंग पोर्शन आहे या हेडिंग पोर्शनवरती ड्रिल होल्स क्रिएट केले जातात. म्हणजे तिथं होल्स पाडले जातात. ठीक आहे, ते जे होल्स असतात त्याचा डायमीटर हा 30 to 40 सेंटीमीटर इतका असतो, त्याची डेप्थ ही 3 मीटर ते 4 मीटर इतकी असते. त्यानंतर या हेडिंग होल्स जे काय असतात त्यातली डस्ट ही रिमूव्ह केली जाते आणि त्यानंतर त्यामध्ये एक्सप्लोजिव्स फिल केले जातात. एक्सप्लोजिव्स फिल केल्यानंतर त्याचं ब्लास्टिंग केलं जातं, पण बेंच पोर्शन हा आहे तसाच राहणार आहे. ठीक आहे, हे ब्लास्टिंग झाल्यानंतर तुम्हाला या डायग्राममध्ये पाहायला मिळेल की ह्या वरचा पोर्शन जो काय आहे
तो रिमूव्ह होणार आहे, बरोबर आहे. इथलं जे काय ब्लास्टिंग केल्यामुळे इथलं जे काय एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे ते आपल्याला रिमूव्ह करता येणार आहे, बरोबर आहे. मग नेक्स्ट स्टेजला काय केलं जातं की आपले जे लेबर्स असतात ते बाय युजिंग दिस बेंच या खालच्या बॉटम साईडला पण ड्रिल होल्स क्रिएट करतात. त्याशिवाय हे H2 लिहिलं आहे इथं सुद्धा ड्रिल होल्स क्रिएट करतात. आणि त्यानंतर हे जे ड्रिल होल्स असतात त्यामध्ये पुन्हा काय केलं जातं की एक्सप्लोजिव्ह फिल केले जातात आणि त्याचं ब्लास्टिंग हे स्टेप बाय स्टेप केलं जातं. ते ब्लास्टिंग केल्यानंतर आफ्टर दॅट मकिंग ऑपरेशन इज डन. हे ब्लास्टिंग केल्यानंतर बेंचचा सुद्धा जो काय एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे त्याचं रिमूव्ह केलं जातं. आणखी त्याशिवाय नेक्स्ट जे काही हेडिंग असेल त्याचं सुद्धा एक्सकॅव्हेटेड मटेरियलचं रिमूव्हल केलं जातं. मग या मेथडचा फायदा काय आहे तर इन दिस मेथड मकिंग ऑपरेशन अँड ड्रिलिंग होल्स टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. म्हणजे मकिंग ऑपरेशन सुद्धा सुरू असतं, त्याचवेळी ड्रिलिंग होल्सचं कामसुद्धा सुरू असतं. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर लेस मॅन पॉवर अँड लेस क्वांटिटी ऑफ एक्सप्लोजिव्ज रिक्वायर्ड. म्हणजे क्वांटिटी ऑफ एक्सप्लोजिव्ह या मेथडमध्ये कमी लागते, त्यामुळे दिस मेथड इज मोर इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर्ड टू द फुल फेस हेडिंग मेथड. ऑल्सो इट प्रोव्हाइड्स बेंच फॉर वर्किंग ऑफ लेबर्स. म्हणजे जसं मी सांगितलं की बेंचवरती आपले लेबर्स काम करू शकतात आणि ते त्या बेंचला सुद्धा ड्रिल होल्स तयार करतात. त्याशिवाय नेक्स्ट फेसला जो हेडिंग असतो टनेलचा त्याच्यावरती सुद्धा ड्रिल होल्सचं काम ते करू शकतात. डिसॲडव्हान्टेजेस काय तर स्पीड ऑफ वर्क इज स्लो ॲज कम्पेअर्ड टू द फुल फेस हेडिंग मेथड. The last method of tunneling in the hard rock is drift method of tunneling. आता या तिन्ही मेथडमध्ये सगळ्यात कॉमनली यूज्ड मेथड कुठली असेल तर ती म्हणजे ड्रिफ्ट मेथड ऑफ टनेलिंग. तर ड्रिफ्ट म्हणजे काय, ड्रिफ्ट मीन्स होल ऑफ कन्सिडरेबल साईज इज ड्रिव्हन इन द फेस ऑफ प्रपोज टनेल. म्हणजे या डायग्राममध्ये तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला अशा पद्धतीचं टनेल काय करायचं आहे, तयार करायचं आहे, बरोबर आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. त्यासाठी काही काही वेळेला त्याच्या सेंटरला अशा पद्धतीने ड्रिफ्ट तयार केलं जातं, म्हणजे एक होल तयार केलं जातं किंवा एक स्क्वेअर शेपमध्ये रेक्टेंग्युलर शेपमध्ये असं एक्सकॅव्हेशन केलं जातं की ज्याची साईज हे 2 मीटर ते 3 मीटरच्या आसपास असते. काही काही वेळेला बॉटम साईडला सुद्धा काय केलं जातं की ते ड्रिफ्ट क्रिएट केलं जातं. ड्रिफ्ट म्हणजे काय तर होल इन द फेस ऑफ टनेल हेडिंग. काही काही वेळेला टॉप फेसला पण केलं जातं, काही काही वेळेला साईडला पण अशा पद्धतीने त्याचे ड्रिफ्ट तयार केले जातात. In this method, the drift is made and then it is winded around it for tunneling. By this method, a drift is driven normally in the center of proposed tunnel. Size of the drift is kept sufficient for transportation of material, labors and machineries. म्हणजे जेव्हा आपण हे ड्रिफ्टचं क्रिएशन करतो त्यावेळी आपले लेबर्स काय करतात, त्यांचे मशिनरीज घेऊन ड्रिलिंग इक्विपमेंट्स घेऊन याच्या चारी बाजूनी काय करतात, ड्रिल होल्स क्रिएट करतात. ठीक आहे. ड्रिल होल्स क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये एक्सप्लोजिव्स फिल केले जातात आणि त्यानंतर त्या एक्सप्लोजिव्हचं ब्लास्टिंग केलं जातं. म्हणजे हे ड्रिल होल्सची साईज काय होणार आहे, वाढणार आहे. पुन्हा काय केलं जातं की ते जे वर्कर्स असतात ते त्याचं मकिंग ऑपरेशन झाल्यानंतर त्या ड्रिफ्टवरती जातात. पुन्हा त्याच्या चारी बाजूला काय केलं जातं की ड्रिल होल्स क्रिएट केले जातात, त्यामध्ये एक्सप्लोजिव्स फिल केले जातात आणखी त्याचं ब्लास्टिंग ऑपरेशन कॅरी आउट केलं जातं. अशा पद्धतीनं पूर्ण टनेलचं काय केलं जातं की टनेलचा फेस क्रिएट करण्यासाठी त्याचं ब्लास्टिंग केलं जातं. ठीक आहे. तर ती जी मेथड आहे ड्रिफ्ट मेथड, ही ड्रिफ्ट मेथड ही सगळ्यात सुटेबल मेथड आहे फॉर टनेलिंग इन द हार्ड रॉक. आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस कुठले आहेत तर इट प्रोव्हाइड्स गुड व्हेंटिलेशन ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल. ठीक आहे. त्यानंतर याच्यासाठी लागणारे एक्सप्लोजिव्ह जे असतात ते ॲज कम्पेअर्ड टू ऑल मेथड त्यामध्ये सगळ्यात कमी एक्सप्लोजिव्ह हे या ड्रिफ्ट मेथडला लागतात, त्यामुळे दिस इज द मोस्ट इकॉनॉमिकल मेथड. आता डिसॲडव्हान्टेजेस काय आहे तर स्पीड ऑफ वर्क इज व्हेरी स्लो. म्हणजे या तिन्ही मेथडचं जर आपण कम्पॅरिझन केलं तर प्रोग्रेस ऑफ वर्क म्हणजे स्पीड ऑफ वर्क तो टनेल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी लागणारा जो काय वेळ आहे तो या मेथडमध्ये जास्त आहे. का जास्त आहे कारण की पहिला आपण ड्रिफ्ट क्रिएट करणार, मग आपले लेबर्स त्यामध्ये जाणार, ते ड्रिल होल्स करणार, त्यामध्ये एक्सप्लोजिव्ह फिल करणार, त्यानंतर त्याचं ब्लास्टिंग करणार. ब्लास्टिंग केल्यानंतर पुन्हा त्यातली जी काही मक आहे ती त्या ड्रिफ्टमध्ये क्रिएट झालेली आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे ते जे एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे ते आपल्याला रिमूव्ह करायला लागणार. त्यानंतर पुन्हा आपले लेबर्स त्या ड्रिफ्टमध्ये जाऊन त्याचे जे काही चारी बाजू असतील तिथे ड्रिल होल्स करून त्याचं ब्लास्टिंग ऑपरेशन करणार. त्यामुळे दिस मेथड टेक्स लॉट ऑफ टाईम.
त्यानंतर शेवटचं आहे ते म्हणजे मकिंग ऑपरेशन बिकम्स डिफिकल्ट. जर आपण सेंट्रल ड्रिफ्ट मेथडनुसार आपण जर टनलिंग करायचं झालं तर त्या केसला काय होतं की मकिंग ऑपरेशन बिकम्स डिफिकल्ट. प्रिकॉशन्स टू बी टेकन इन टनेलिंग वर्क. म्हणजे टनेलिंग वर्क करताना ते वर्क इकॉनॉमिकल कसं झालं पाहिजे, ते कमीत कमी वेळेत कसं संपलं पाहिजे, यासाठी काय काय प्रिकॉशन्स घ्यायच्या ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे द शेप ऑफ द टनेल शुड बी डिसाइडेड अकॉर्डिंग टू इट्स पर्पज. जो शेप आहे तो त्या टनेलच्या पर्पजनुसार आपण एक्झॅक्ट फायनल केला गेला पाहिजे. म्हणजे तो टनेल ट्रॅफिक टनेल्स आहे की रेल्वे टनेल आहे की वॉटर कॅरिंग टनेल आहे, त्यानुसारच त्याचा शेप काय केला गेला पाहिजे, फायनल केला गेला पाहिजे. क्रॉस सेक्शनल डायमेन्शन्स ऑफ द टनेल शुड बी डिसाइडेड टू अचीव इकॉनॉमी इन इट्स कन्स्ट्रक्शन. तर त्याचे क्रॉस सेक्शन त्याचं डिझाईन करताना त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते एक्झॅक्ट असायला पाहिजेत. जर डायमेन्शन प्रमाणापेक्षा जास्त असतील तर त्या केसला आपल्याला काय होणार आहे की एक्स्ट्रा एक्सप्लोजिव्स यूज करावे लागणार आहेत, त्यामुळे द टनेलिंग वर्क बिकम्स अनइकॉनॉमिकल. Economic calculation for extent of equipment and labor should be made before starting the tunnel construction. म्हणजे टनेलचं कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी त्यासाठी किती लेबर्स लागणार आहेत, किती त्यासाठी एक्सप्लोजिव्ह लागणार आहे, याचा आपण प्रॉपर एस्टिमेट तयार करणं गरजेचं असतं. द पॅटर्न ऑफ ब्लास्टिंग द मटेरियल इन डिफरंट लोकेशन्स शुड बी डिसाइडेड फॉर मेंटेनिंग स्पीड ऑफ ड्रायव्हिंग अँड सेफ्टी. म्हणजे आपण ड्रिल पॅटर्न काय ठेवणार आहे, म्हणजे टनेलच्या फेसला आपण किती होल्स ड्रिल करणार आहोत त्याचा पॅटर्न काय असणार आहे, म्हणजे एका ते सिंगल लाईनमध्ये असणार आहेत की डबल लाईनमध्ये असणार आहेत, हे आपण फायनल करणं गरजेचं असतं त्याचं ब्लास्टिंग करण्यापूर्वी. ते जर ॲक्युरेट असेल तर आपल्याला जी काय एक्सप्लोजिव्ह लागणार आहेत त्याची क्वांटिटीसुद्धा कमी होणार आहे आणि त्यामुळे द टनेलिंग वर्क बिकम्स इकॉनॉमिकल. आउटडेटेड ऑर अनसुटेबल टूल्स शुड नॉट बी यूज्ड. म्हणजे आउटडेटेड झालेले किंवा जे सुटेबल नाही आहेत असे टूल्स शक्यतो यूज केले नाही पाहिजेत. आणि केअर शुड बी टेकन टू सी दॅट एव्हरी ऑपरेशन इज कम्प्लिटेड ॲट शेड्यूल टाईम. म्हणजे आपल्याला जे आपण टाईम लिमिट ठरवलेलं आहे त्या टाईम लिमिटनुसारच आपली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही झाली पाहिजे, तरच आपले टनेलिंग वर्क काय होणार आहे, वेळेत फिनिश होणार आहे. दीज आर द प्रिकॉशन्स टू बी टेकन इन द टनेलिंग वर्क.